बुद्धत्व IAS या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. हा आपल्या टेलिग्राम चॅनलचा QR कोड आहे. आपण ह्या व्हिडिओ लेक्चर सिरीजमध्ये ग्रुप B, C आणि राज्यसेवा या पेपरचे विश्लेषण पाहणार आहोत की नॉलेज आणि अप्रोच बेस क्वेश्चन्स कसे सोडवायचे आणि एक्झाम हॉलच्या प्रेशरमध्ये मी हे कसे सोडवले हे तुम्हाला सांगणार आहे. हे माझे पूर्वीचे मार्क आहेत. मला ग्रुप C मध्ये 62.75 आले होते. ग्रुप B मध्ये 56.50 आले होते, ज्याचा कट ऑफ 51.25 होता. पुन्हा नंतर राज्यसेवा 2025 मध्ये 118.50 होते. 2024 मध्ये 135 आले होते, जेव्हा कट ऑफ 117.50 होता. पुन्हा नंतर 2022 मध्ये 124.50 आले होते, जेव्हा कट ऑफ 106 होता. 2023 मध्ये 102 आले होते, ज्यावेळेस मी क्वालिफाय करू शकलो नव्हतो. परत 2026चा पेपर 2025च्या ग्रुप B प्रिलिमसारखाच अवघड होता. त्यावेळेस पण मला पहिल्या कीनुसार 117.50 येत आहेत. तर आपण ह्या व्हिडिओ लेक्चर सिरीजमध्ये एक्झाम हॉलच्या प्रेशरमध्ये नॉलेज आणि लॉजिक वापरून GSचे बऱ्यापैकी क्वेश्चन कसे बरोबर आणायचे हे तुम्हाला सांगणार आहे. आपण पहिला क्वेश्चन बघू. ब्रिटिशांनी मुझफ्फरपूर बॉम्ब खटल्या संबंधातील लिखाणाबाबत डॅश यांच्यावर देशद्रोहाचा खटला दाखल केला होता. या क्वेश्चनमध्ये मी तर हटके ऑप्शन म्हणून हे लोकमान्य टिळक, अच्युतराव कोलटकर, शिवराम पंत परांजपे हे ओळखीचे असल्यामुळं आणि ऑडमॅन आउट किंवा हटके अप्रोचनं पृथ्वीगीर, हरिगीर हे ऑप्शन मारला होता, पण उत्तर ह्याचं शिवराम पंत परांजपे हे आहे. तर इथं कोणतं लॉजिक वगैरे काहीच चालत नाही, नॉलेजचा आहे, ह्या प्युअर नॉलेजचा क्वेश्चन आहे. दुसरा क्वेश्चन बघू. प्रार्थना समाजाच्या वतीने खालीलपैकी कोणती सामाजिक कामे केली होती? A. नामदोशी यांनी सोशल सर्व्हिस लीग स्थापून मजुरांची स्थिती सुधारण्याचे प्रयत्न केले, 1911. देशसेवेसाठी चांगले कार्यकर्ते निर्माण करण्याच्या उद्देशाने नामदार गोखले यांनी सर्वंट्स ऑफ इंडिया सोसायटी ही संस्था स्थापन केली, जी की 1905 ला स्थापन केली होती. C. या समाजाच्या वतीने नाशिक येथे अनाथाश्रम काढले. आणि D. अस्पृश्यांच्या उन्नतीसाठी महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी डिप्रेस्ड क्लासेस मिशन 1906 ला काढली होती. तर हे तिन्ही पण बरोबर आहेत. बाकी हे अनाथाश्रम मला वाटतं पंढरपूरला काढले होते. आणि ग्रुपिंग बघा, A, B, D चा एक ग्रुप पडतो, कारण की एक ऑर्गनायझेशन आणि त्यांचे संस्थापक अशी टोन आहे ऑप्शनची. फक्त ह्याच क्वेश्चनमध्ये जर असं वेगळं करण्याचा प्रयत्न केला, त्याच्यामुळे हे आपण चूक करू शकतो. ह्यालाच आपण ग्रुपिंग अप्रोच किंवा गट करून सोडवायचा अप्रोच म्हणू शकतो. तर ह्याचं उत्तर ABD. आणि PYQ हे प्रश्न सोडवण्यात कसे मदत करतात हे बघा. ग्रुप Cचा प्रिलिमचा 2024चा क्वेश्चन आहे. प्रार्थना समाजाच्या माध्यमातून खालीलपैकी कोणत्या सामाजिक कार्य करणाऱ्या संस्था स्थापन झाल्या? आता सोशल सर्व्हिस लीग नामदोशी, पुन्हा सर्वंट्स ऑफ इंडिया सोसायटी गोपालकृष्ण गोखले, आर्य समाज दयानंद सरस्वती, डिप्रेस्ड क्लासेस मिशन वीरा शिंदे. आता हे आर्य समाज प्रार्थना समाजाच्या अंतर्गत किंवा माध्यमातून चालू झाला नव्हता, त्याच्यामुळे कट. तर ह्याचं पण उत्तर ABDच आहे बघा. ऑप्शन पण बदलले नाही, त्याच्यामुळे PYQ करणे खूप महत्त्वाचं आहे. तिसरा क्वेश्चन. राजर्षी शाहू महाराजांसंदर्भात खालीलपैकी कोणते विधाने बरोबर आहेत? आता सक्तीचा व मोफत शिक्षणाचा कायदा केला, बरोबर आहे. विविध कलाकारांना आश्रय दिला, बरोबर. विधवा पुनर्विवाह कायदा पारित केला, बरोबर. कोल्हापुरात व्यापारासाठी शाहूपुरी व्यापार पेठेची स्थापना केली. हे जनरल स्टेटमेंट आहेत आणि जनरल स्टेटमेंट आपण चूक करत नाहीत, त्याच्यामुळे ABCD उत्तर आहे. आणि आपल्या पूर्ण MPSC पेपरमध्ये एवढं लक्षात ठेवायचं की आपल्याला 36 सेकंदमध्ये एक क्वेश्चन सोडवावा लागतो, म्हणजे ग्रुप B मध्ये, कारण की तुम्हाला 60 मिनिटात 100 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे असतात आणि त्याच्यात 36 सेकंद एका क्वेश्चनला मिळतात. पण मॅथ आणि रिजनिंगला आपण 20 मिनिट देतो, त्यामुळे GSच्या क्वेश्चनला 30 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी वेळ दिला जातो एका क्वेश्चनसाठी. त्यामुळे हे अप्रोचेस असणं खूप गरजेचं आहे. ह्या अप्रोचला म्हणतात जास्तीत जास्त बरोबर.
कमीत कमी चूक. जेव्हा पॉझिटिव्ह विचारला असेल तेव्हा जास्तीत जास्त बरोबर घेऊन जायचे, जेव्हा निगेटिव्ह टोन असेल क्वेश्चनची तेव्हा कमीत कमी चूक मारायची. पुढे आपण बघूया. खालीलपैकी कोणत्या नेत्यांनी आयटक या कामगार संघटनेचे अध्यक्षपद भूषवले नाही? आता नाही म्हणजे कमीत कमी भूषवलेले नसणारे, त्याच्यामुळं, आणि हे प्रॉमिनंट नाव आहे, सी आर दास, सरोजिनी नायडू, जवाहरलाल नेहरू, त्याच्यामुळं हे तर answer मध्ये येणार नाहीत. आणि आपण निगेटिव्ह म्हणल्यास कमीत कमी बघणार वरच्याच अप्रोचनुसार, जास्तीत जास्त बरोबर, कमीत कमी चूक किंवा नाही असणार आहे. त्याच्यामुळे उत्तर ह्याचं बी टी रणदिवे हे येतं. हे बी टी रणदिवे हे कम्युनिस्ट होते. पुढं पाचवा क्वेश्चन, मुकुंदराव पाटील हे आता ब्राह्मणेतर वृत्तपत्रे ही आयोगाची महत्वाची थीम आहे. तर असे क्वेश्चन अनालिसिस करताना अशा थीम पण लक्षात घ्यायच्या, त्याच्यामुळे तुम्हाला कोणत्या दिशेने अभ्यास करायचा ते कळेल. मुकुंदराव पाटील हे खूपदा विचारलेलं आहे. मुकुंदराव पाटील दीनमित्र, वालचंद्र कोठारी जागरूक, भगवंत पाळेकर जागृती आणि विजय मराठा रिटन बाय श्रीपतराव शिंदे. तर डी चं 1 येतं, 1 चं 4, 2 चं 3. हा, तर ऑप्शन ए. आणि ह्यामध्ये एक अजून जे ह्याच्यामध्ये पण एक अप्रोच, जेव्हा काहीच माहित नसेल, जे कॉमन आहे त्याच्यापैकी एक ऑप्शन मारायचा, आणि त्या कॉमन मधला पण पहिला पर्याय कॉमन मधला पण पहिला पर्याय बरोबर असण्याची खूप शक्यता जास्त असते. पुढं 6वा क्वेश्चन, 1887 मध्ये मद्रास येथे झालेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे कोणाच्या अध्यक्षतेखाली झाले? बदरुद्दीन तय्यबजी. हे सगळ्यांना माहित पाहिजे, नॉलेजचा क्वेश्चन आहे. अचूक जोड्या ओळखा. सुशासनाचा कायदा 1858. तर ह्याच्यामध्ये भारत मंत्री पदाची निर्मिती केली. तर ए चं 4. तर ह्या दोन्ही मध्ये आन्सर पाहिजे. 2 चं बघूयात. 1909 मुस्लिमांना स्वतंत्र संघ. तर 2 चं 1. तर बघा, 2 जर जोड्या तुम्हाला लावता आल्या तर उत्तर येऊन जातं. आणि ह्याच्यामध्ये पण कॉमन मधील पहिला ऑप्शन हा अप्रोच लागू शकला असता. पुढं 1857च्या उठावानंतर बंगालमधील नीळ उत्पादक शेतकऱ्यांना मळे वाल्याविरुद्ध उठावात यश मिळण्याचे कारण होते. तर उपक्रमशीलता व सहकार्य, संघटना व शिस्त, मळेवाल्यात पडलेली फूट आणि हिंदू मुस्लिम ऐक्य. हे जे ए बी डी पर्याय आहेत ना, ते पॉझिटिव्ह आहेत, आणि हा फूट हा निगेटिव्ह पर्याय आहे. त्याच्यामुळे जर ग्रुपिंग पाडलं ना तर ए बी डी उत्तर यायला पाहिजे. ह्याला म्हणतात गट पाडणे अप्रोच. म्हणजे तुम्ही गट पाडायचे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्हचे, तर उत्तरापर्यंत येऊ शकता. आणि हा अप्रोच खूपदा यूज करतो मी तर परीक्षेमध्ये, की ग्रुपिंग पाडायची पॉझिटिव्ह निगेटिव्ह, पुन्हा प्रो ब्रिटिश, अँटी इंडियन, असे काही. तर असे अप्रोच लावू शकता. पुढं 9वा, जोड्या जुळवा. हे क्वेश्चन खूप सोपे असतात जोड्या जुळवाचे. ह्यावेळेस राज्यसेवेला पण खूप पडले होते, पण ते ट्रिकी होते. मोपल्यांचे बंड, केरळ, 1 चं 2. तर हे पण बघा. पुन्हा नंतर ह्याच्यामध्ये पण कॉमन आलं, कोलांचा उठाव बिहार आहे, संथाळांचा बेंगाल आहे, जे की 1856 ला झाला होता. तर 2 चं 3. इथं पण बघा, कॉमन मधील पहिला. पुढं, या मुंबई पोलीस कमिशनरने ब्रिटिश राजवटी विरुद्ध कारवाई करणाऱ्यांना फाशी देण्यासाठी वधस्तंभ उभारला होता. आता हे टोटल आउट ऑफ द बॉक्स क्वेश्चन आहे, ह्याचं कोणालाच माहित नव्हतं. पण मुंबई पोलीस कमिशनर हे फ्रेझर तर नव्हते, त्याच्यामुळे ए पर्याय सोडून कोणता पण मारू शकता. कारण की हे फ्रेझर जे होते ना, ते बेंगालचे होते, आणि हे पोलीस कमिशनचे अध्यक्ष होते, जे की 1902 ला काहीतरी स्थापन झालं होतं.
मी पण परीक्षेमध्ये फ्रेझर मारलं होतं, पण हे चुकीचं आहे. एवढं माहित पाहिजे होतं. ते बेंगालचे पोलीस कमिशनर होते. ह्याचं उत्तर आयोगाने चार्ल्स फॉर्जेट दिलेलं आहे. पुढे आता भूगोलच्या क्वेश्चनमध्ये वेल एक्सप्लेन पर्याय किंवा लांबडे पर्याय बरोबर असण्याची शक्यता जास्त असते. पुन्हा नंतर ए इज द रिझन ऑफ, आर इज द रिझन ऑफ ए, बोथ आर करेक्ट, हे एक असतं. हे पण मोस्टली पहिला पर्याय करेक्ट असतो त्याच्यामध्ये. बघूयात आपण क्वेश्चन. खालील विधानांचा विचार करा. रायरेश्वरापासून शिंगणापूर पर्यंत पसरलेल्या रांगेला शंभू महादेव, बरोबर. सातपुडा पर्वतरांगेमुळे नर्मदा तापी नदीचे खोरे अलग झालेले आहे, हे पण बरोबर. हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांगामुळे गोदावरी व भीमा नदीचे खोरे अलग झालेले आहे, बरोबर. गोदावरी व तापी नदीच्या खोऱ्यांना वेगळी करणारे सातमाळा अजिंठा डोंगररांग आहे. आपण बघितले जास्तीत जास्त बरोबर, कमीत कमी चूक. आणि हे नॉलेज बेसिसवरच येतात, त्याच्यासाठी तुम्ही दीपस्तंभ किंवा सौदी सरांचं बुक वापरू शकता. उत्तर वरील सर्व विधाने बरोबर आहेत. पुढं 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या 3 जिल्ह्यांमध्ये ऋणात्मक लोकसंख्येचा वृद्धी दर दर्शवतो? 2026च्या राज्यसेवेला पॉझिटिव्ह विचारले, पॉझिटिव्ह ग्रोथ रेट. तर बघा, आयोगाचे PYQ वरूनच दुसरे क्वेश्चन फ्रेम होतात, ज्याचं उत्तर ठाणे, पुणे, औरंगाबाद आणि नंदुरबार होतं. आणि ह्याचं ऋणात्मकचं उत्तर आहे मुंबई शहर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी. तर हे पॉप्युलेशन जर टॉपिक तुम्ही पॉप्युलेशन जर थीम करून टाकली ना, तर तुमचे 2 ते 3 क्वेश्चन प्रत्येक प्रिलिम्सच्या एक्झाममध्ये बरोबर येतील. त्याच्यामुळे हे करून टाका आणि खूप महत्त्वाचं. पुढे संचालनालय खनिज विभाग नागपूर यांच्या 2014च्या आकडेवारीप्रमाणे महाराष्ट्रात लोह खनिजाचे साठे कोणत्या जिल्ह्यात अधिक आहेत? आता सिंधुदुर्ग बॉक्साईट आहे, आपल्याला माहिती. लॅटराईट सॉइल. भंडारात पण नाहीत. गडचिरोली हे उत्तर असायला पाहिजे. या 2 मध्ये कन्फ्यूज होऊ शकतं. आपल्याला माहिती 2 मध्ये कन्फ्यूज झालं की पहिले वाला घेऊन जायचं, कारण की गडचिरोलीमध्ये तर गोंडावना रॉक सिस्टीम जास्त प्रमाणात आढळते, त्याच्यामुळे ह्याचं उत्तर गडचिरोली आहे. पुढं किप्पन खूप महत्वाचं आहे. किप्पन. पुन्हा नंतर ह्या वर्षी RL सिंग विचारलं होतं राज्यसेवेला, ज्याचे 10 ॲग्रो क्लायमॅटिक झोन्स आहेत. तर किप्पन नुसार G फॉर गंगा लक्षात ठेवा, G फॉर गंगा रिजन. आणि गंगा रिजनचं मेझोथर्मल असतं. तर A तर 4 एकच ऑप्शन आहे, त्याच्यावरूनच उत्तर निघतं. पुन्हा BW SW जे असतं ते उष्ण वाळवंट असतं. DFC म्हणजे अरुणाचल प्रदेश, थंड आणि आर्द्र हिवाळा. MW आलं की कधी पण मॉन्सून लक्षात ठेवायचं, उष्णकटिबंधीय मोसमी. पुढे चिनाब नदी झोजिला खिंडीजवळ उगम पावते. तर हे लाहुल आणि स्पिती व्हॅलीमध्ये ह्याचा उगम आहे, त्याच्यामुळे एक कटलं. रावी नदीचा उगम रोहतांग खिंडीजवळ, बरोबर. रावी आणि बियास बोथ ओरिजिन फ्रॉम रोहतांग व्हॅली, रोहतांग पास. पुन्हा सतलज नदीचा उगम रकास लेक तलावाजवळ आहे, बरोबर. तर B and C फक्त अचूक. तर खालीलपैकी कोणती विधाने महाराष्ट्राच्या पर्जन्याबाबत अचूक आहेत? महाराष्ट्रात पावसाळ्याच्या आरंभी पश्चिमेकडून पूर्वेकडे वायुभार कमी होत जातो, बरोबर आहे. राज्यातील पर्जन्याचे वितरण प्रामुख्याने नैसर्गिक वनस्पतीच्या. तर महाराष्ट्रात ओरोग्राफिक म्हणजे पर्वतीय पर्जन्यमान असतं, त्याच्यामुळे हे चूक आहे. ते वनस्पतीवर डिपेंड नाही आहे. नैऋत्य मोसमी वारे घाटमाथ्यावरून पूर्वेकडे जातात तेव्हा त्यांची बाष्पधारण शक्ती वाढते, बरोबर आहे. ते पण बाष्पधारण शक्ती वाढत जाते कारण की टेम्परेचर वाढतं. विदर्भामध्ये पश्चिमेकडून पूर्वेकडे पावसाचे प्रमाण वाढते, हे पण बरोबर आहे. त्याच्यामुळे ह्याचं ACD उत्तर आहे. आणि आपला अप्रोच पण आहे, जास्तीत जास्त बरोबर, कमीत कमी चूक. खालीलपैकी कोणती विधाने चुकीची आहेत? कामठी कोळसा क्षेत्र आम नदीच्या खोऱ्यात आहे, असू शकतं. वर्धा खोऱ्यातील कोळसा चंद्रपूर व यवतमाळ जिल्ह्यात विभागले आहे. आता मी परीक्षेदरम्यान हे मॅपमध्ये बघितलं की वर्धा हे चंद्रपूर आणि यवतमाळ मध्ये येतो, त्याच्यामुळे हे जनरल स्टेटमेंट वाटतं आणि हे बरोबरच असतं, हे 100% बरोबर. ह्याच्यावरूनच मी आन्सर काढलं की ब उत्तरात नसायला पाहिजे, ब नसायला पाहिजे, ब नसायला पाहिजे, ब नसायला पाहिजे. ACD उत्तर आहे. आणि इथं पण त्यांनी काय केलं, कॅनडा अप्सरा नाहीये, कॅनडा सायरस आहे आणि ब्रिटन अप्सरा आहे. तर D तर आन्सर मध्ये पाहिजेच आहे. पुढं
पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रमाचे खालीलपैकी कोणते उद्देश आहेत? भूमी उपाययोजन आणि उत्पादनात पर्याप्त वाढ करणे, बरोबर आहे. वाहत्या पाण्याला नियंत्रित करून भूमीचे क्षरण थांबवणे, हे पण बरोबर. दोन्ही जनरल स्टेटमेंट. आता इथं तिसऱ्या स्टेटमेंटमध्ये काय केलंय? गुंतवणूक कमी आणि उत्पादन खर्चात वाढ करणे, ह्याला म्हणतात कॉन्ट्राडिक्टरी स्टेटमेंट. कॉन्ट्राडिक्टरी स्टेटमेंट म्हणजे विरुद्धार्थी असतात, हे एकमेकाच्या विरोधात असतात हे स्टेटमेंट. हे बरोबर राहू शकत नाही, कारण की गुंतवणूक कमी म्हणजेच उत्पादन खर्चात वाढ नसणे किंवा उत्पादन खर्चात कमतरता येणे असं म्हणू शकतो आपण. तर हे चुकीचं आहे. तर ह्याचं उत्तर ए अँड बी आहे. जास्तीत जास्त बरोबर, कमीत कमी चूक, हे कटलं ए अँड बी असायला पाहिजे. आणि ह्या दोन्हीमध्ये पण पहिलं ऑप्शन कॉमन मध्ये पहिलं. पुढं महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे डाळिंब तंत्रज्ञान संशोधन केंद्र लखमापूर आहे. इतकं जर डिटेल आणि डिस्क्रिप्टिव्ह पर्याय असेल तर बरोबर घेऊन चालायचा. फुले यशोदा गव्हाचे वाण महात्मा फुले कृषी विद्यापीठाने 1998 मध्ये विकसित केले. हे फुले यशोदा नसून फुले यशोदा हे गव्हाचे नसून ज्वारीचे वाण आहे. ज्वारीचे वाण. महाराष्ट्र कृषी विद्यापीठाचे कार्यालय मुंबई आहे. आता 4 युनिव्हर्सिटीज आहेत ॲग्रिकल्चर, त्याचं हेडक्वार्टर मुंबईलाच असायला पाहिजे ना, त्याच्यामुळे हे पण बरोबर येतं. तर ह्याचं उत्तर, मी परीक्षेत ABC मारलं होतं, पण आपल्याला माहिती पाहिजे फुले यशोदा गव्हाचे नसून ज्वारीचे वाण आहे. पण ते परीक्षेमध्ये किती लोकांना क्लिक होईल ते माहित नाही, कारण की मला पण क्लिक नव्हतं झालं हे परीक्षेत. तर उत्तर आयोगाने ए अँड सी दिलेलं. पुढं खालीलपैकी कोणते विधाने बरोबर आहेत? वैतरणा व तानसा उल्हास नदीच्या उपनद्या. वैतरणा ही कुणाचीच उपनदी नाहीये, कारण की डायरेक्ट ही अरेबियन सीला जाऊन मिळते, त्याच्यामुळे हे चुकलं. आणि तानसा ही वैतरणा नदीची उपनदी. उल्हास नदीच्या उपनद्या ह्या काळू आणि भातसा. ह्या ज्या पूर्व दिशेला वाहणाऱ्या नद्या आहेत महाराष्ट्रातल्या, आणि पश्चिम दिशेला वाहणाऱ्या नद्या, ह्या व्यवस्थित करून जा. ती थीम आहे आणि त्याच्यावर प्रत्येक वेळेस क्वेश्चन पडतो. खानापूर पठाराच्या दक्षिणेला कृष्णा नदीचे खोरे आहे, बरोबर आहे. मन्याड नदी गोदावरी नदी खोऱ्यात आहे, बरोबर. त्याचं उत्तर बी अँड सी येतं. आता जनरल स्टेटमेंट कसे असतात बघा. पुढील विधाने विचारात घ्या. आता इकॉनॉमिक्सचे प्रश्न चालू झाले. अटल इनोव्हेशन मिशन हा केंद्र शासनाचा पुढाकार आहे, बरोबर आहे. नीती आयोग. पुन्हा एम ही नवनिर्माण आणि उद्योजकता परिसंस्था उभारण्यास कारणीभूत आहे, दोन्ही पण बरोबर. त्याचं उत्तर ए अँड बी दोन्ही बरोबर. भारतीय आर्थिक सर्वेक्षण पाहणी अहवाल 2022-23 मेक इन इंडिया अंतर्गत खालीलपैकी कोणत्या उपक्षेत्रांचा समावेश आहे? पोलाद आहे, व्यायामशाळा आहे, खेळणी आहे, मत्स्यपालन मी कट केलं होतं कारण की मला वाटलं हे प्रायमरी सेक्टर किंवा प्राथमिक क्षेत्राशी निगडित आहे, पण आयोगाने हे अलाइड सेक्टर समजून उत्तर बरोबर दिले वरीलपैकी सर्व. आपला हा अप्रोच आहे की जास्तीत जास्त बरोबर आणि कमीत कमी चूक. तर ह्या अप्रोचनुसार हे बरोबर यायला पाहिजे. वरीलपैकी दिले तर आन्सर तेच आहे. आणि इकॉनॉमीमध्ये तुम्ही सब्जेक्ट वाईज पण अप्रोच लावायचे, की इकॉनॉमीमध्ये मोस्ट ऑफ दी आन्सर्स हे ऑल ऑफ दी अबोव असे असतात, आणि जास्तीत जास्त आपण करेक्ट समजायचे ह्याच्यामध्ये. जर आपल्याला माहिती 100% रॉंग आहे तरच रॉंग करायचं, नाहीतर घेऊन जायचं. केंद्र शासन मान्यताप्राप्त स्टार्टअपमध्ये अखिल भारतीय स्तरावर मार्च 2024 पर्यंत महाराष्ट्र राज्याचा हिस्सा आहे. आता हे आमच्या मित्राचा एक अप्रोच आहे की जेव्हा आकडेवारी वगैरे विचारतील तेव्हा एक्स्ट्रीम काढून टाकायचे. 17 एकदम कमी, 23 एकदम जास्त आहे, त्याच्यामुळं 22 किंवा 19 मध्ये मारून टाकायचा. पण आपलं बघितलंय, जेव्हा तुमच्याकडे 2 पर्याय येतील शिल्लक राहतील त्याच्यातला पहिला मारून टाकायचा. तर ह्याचं उत्तर 19% आहे. पुढं 19 जुलै 1969 रोजी खाजगी व्यापारी बँकेचे राष्ट्रीयकरण करण्यात आले. किती? तर हे 14 उत्तर आहे. ह्याच्यामध्ये अप्रोच वगैरे काही नाही, हे प्युअर नॉलेजचा क्वेश्चन आहे आणि खूपदा विचारलेला आहे आपण, खूपदा, की 1969 ला 14 बँकांचे राष्ट्रीयकरण झाले आणि 1982 ला 6 बँकांचे राष्ट्रीयकरण झाले. पुढचं बघा, योग्य जोड्या जुळवा. बँकिंग नियंत्रण हे नियंत्रण नियमन, तर 1चं 3 डायरेक्ट उत्तर मिळतं. तर ह्याला म्हणतात शब्द उत्पत्ती किंवा प्रश्नातले
कीवर्ड खाली बघायचे आणि तेच मारायचं. पुन्हा हे 31 मार्च 2000 रोजी भारतातील बँका, तर आकडाच असणार ना, त्याच्यामुळे 12 उत्तर. तर सी चं 2 उत्तर आलं. पुढं खालील विधाने विचारात घ्या. 2021 मध्ये भारताचे अन्नधान्य उत्पादन 315 दशलक्ष टन विक्रमी पातळीवर पोहोचले. बरोबर आहे. आता भारताची ज्वारी वगळता तृणधान्याची उत्पादकता इथिओपियापेक्षा जास्त होती. तर नाही, फक्त ज्वारीमध्ये भारत पुढे, बाकी सगळीकडे मागे, त्याच्यामुळे हे चूक आहे. आणि मी परीक्षेत पण ह्याचा केवळ ए योग्य आहे, कारण की आयोगाची ही स्टाईल आहे. तुम्ही राज्यसेवा 2026 मध्ये पण बघितलं होतं, जेव्हा असे 2 स्टेटमेंट दिले जातात त्याच्यातलं एकच बरोबर असतं. कधीच दोन्ही बरोबर किंवा दोन्ही चूक नसतात. केवळ ए बरोबर किंवा केवळ बी योग्य आहे असं असतं ह्याचं उत्तर. बघून घ्या तुम्ही. पुढं 112 माहिती आहे, अॅन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट, लेखा अहवाल, आकस्मिकता निधी, 280 वित्त आयोग. त्याचं उत्तर आहे 1, 2, 3, 4. मोस्टली 1, 2, 3, 4 असेल तर उत्तर हेच असतं. पुढं भारतीय रिझर्व्ह बँकेद्वारे आर्थिक समावेशन कळफलक अंतर्दृष्टी मध्ये सुरू करण्यात आला. एक्स्ट्रीम 24 काढून टाका, 21 काढून टाका, 2023 किंवा 2022 असू शकतं. आता आपण बघितलेल्या अप्रोच मध्ये जेव्हा कॉमन असेल तेव्हा पहिलं मारायचं, पण इथं उत्तर जून 23, या दोन्हीपैकी कोणतं पण मारू शकता. आणि हा ऑड पण नंबर आहे. ऑड नंबर मोस्टली उत्तर असतं, त्याच्यामुळे बघून मारा. वर पण 19 होतं, ते पण ऑड नंबर होता. राजकोषीय तूट म्हणजे, हा तर पूर्ण स्टॅटिकचा क्वेश्चन आहे, हे माहीतच पाहिजे की सरकारी कर्ज वगळता सरकारच्या एकूण खर्च आणि एकूण प्राप्तीतील फरक. तर हे बरोबर आहे. भांडवली खर्च हे असं काही नसतं, आणि महसुली खर्च, महसुली उत्पन्न हे रेव्हेन्यू डेफिसिट असतं. तर उत्तर येतं केवळ यापैकी नाही, हे ऑप्शन मोस्टली नसतोच. खालीलपैकी कोणती भारतीय रिझर्व्ह बँकेच्या मौद्रिक धोरणाची संख्यात्मक साधने आहेत, म्हणजे क्वांटिटेटिव्ह टूल्स विचारलेले. क्वांटिटेटिव्ह टूल्स हे आहे आणि हे आहे, म्हणजे रेपो रेट आणि बँकिंग ओपन मार्केट ऑपरेशन्स आहेत. तर हे नाही, हे नाही, तर उत्तर येतं बी आणि डी. इथे हे जास्तीत जास्त बरोबर, कमीत कमी चूक हा अप्रोच चालत नाही. हे नॉलेजचे क्वेश्चन आहे, तर नॉलेजनच सोडवायचे. सगळ्यात महत्त्वाचं, पेपर सोडवताना तुम्हाला हे कळायला पाहिजे कुठं नॉलेज लावायचं आणि कुठं अप्रोच लावायचं. आणि तुम्ही जर नॉलेज लावण्याच्या जागी लॉजिक लावलं, लॉजिकच्या जागी नॉलेज जर वापरलं, तर खूप प्रश्न चुकण्याचे चान्सेस असतात. खालीलपैकी कोणते लेखापालनाची तत्वे आहेत. असे जे असतात ना क्वेश्चन, असे काहीतरी आउट ऑफ द बॉक्स आणि एकदम हेवी कीवर्ड वाले, ते डायरेक्ट आयोग कॉपी पेस्ट करतो कुठून तरी, कॉपी पेस्ट. तर डायरेक्ट मग हे सगळेच बरोबर असतात. लेखापालाची जमा उपजित तत्व, भौतिकतेचे तत्व, आर्थिक घटक तत्व, मौद्रिक एकक तत्व, वरील सर्व. छापील पैशांचा वापर करून सरकार जेव्हा आपल्या अंदाजपत्रकातील तूट भरून काढते, त्यामुळे वाढ होऊ शकते, चलनवाढ. हे बेसिक आहे, स्टॅटिकचा क्वेश्चन. परत स्टॅटिकचा क्वेश्चन. आता इथं जे कंसात दिलं असतं ना, ते मोस्टली बरोबर असतात आन्सर, पण हे स्टॅटिकचा क्वेश्चन आहे, तर तुम्हाला माहित पाहिजे की मंदी तर होणार नाही जेव्हा छापील पैसे आपण वापरतो तेव्हा चलन वाढत होईल, तर चलनवाढ उत्तर आहे. खालीलपैकी कोणती उद्दिष्टे करदेय क्षमता तत्वाची आहेत. हे पण उच्च उत्पन्न मिळवणारे आणि श्रीमंत व्यक्तींचे अधिक आयकर भरावा, कमी उत्पन्न मिळवणारे गरीब लोकांना आयकरातून सूट देण्यात यावी. दोन्ही पण जनरल स्टेटमेंट आहे, दोन्ही पण बरोबर आहे. आणि हे डायरेक्ट शब्द उत्पत्ती बघा काय म्हणतोय क्वेश्चन, करदेय क्षमता तत्वाचे, आणि तेच खाली दिलेलं आहे. भारताच्या 16 वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? अरविंद पनगारिया. तर हे खूप महत्वाचं आहे, त्यामुळे 16 फायनान्स कमिशनचं सगळं करंट अफेअर्स व्यवस्थित करून घ्या, त्याचं परत विचारतील ते 1-2 क्वेश्चन. पुढं खालील विधाने विचारात घ्या. भारतीय रिझर्व्ह बँकेने डिसेंबर 1997 मध्ये कृषी कर्जावरील उच्चस्तरीय समितीची स्थापना केली. बरोबर आहे. आणि आर.व्ही. गुप्ता हे अध्यक्ष होते, हे पण बरोबर आहे. तर उत्तर ह्याचं ए आणि बी योग्य आहेत. आर.व्ही. गुप्ता ह्या कमिटीनुसार किसान क्रेडिट कार्ड 1997 मध्ये लॉन्च केले होते. सो पुढचे क्वेश्चन्स आपण पार्ट 2 मध्ये कव्हर करूया. तोपर्यंत ह्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. थँक्यू.